मधनं आपल्या मार्गदर्शनाखाली आता 4 उमेदवार आहेत. त्यांची ओळख पहिले करून द्या आणि नेमकं आता काय विजन आहे ते सांगा. सर्वात पहिले तर सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे आणि आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा साहेबांचे व सभागृह नेते प्रशांतदादांचे त्यांचे खूप खूप आभार मानेन मी का आमच्यावर विश्वास टाकला आणि माझ्या गावाला खिडूपाडा गावाला सर्वात पहिल्यांदा एक उमेदवारी दिली. तर आम्हाला म्हणजे एक खिडूपाडा गावामध्ये एक म्हणजे सुखाचा आणि एक बोलतात ना तो मोठा क्षण आहे आमच्या. आणि उमेदवार तर सर्व म्हणजे असे नामांचे की ह्याचा उमेदवार पण नवीन नाही आहे ह्याच्यामध्ये. तर आमची प्रतिभाताई झाली, पहिल्या पण उमेदवार लढलेली आहे. काका झाले आमचे, तेही लढलेले आहेत. ही माझी म्हणजे नात्याने मी मोठा आहे म्हणून माझी सून झाली निलेश भोईरची बायको माहिती निलेश भोईर. असे सर्व आमचे उमेदवार आहेत आणि मध्ये साहेब आहेत, हे पण उमेदवारी केली, त्यांचा यशस्वी झालेले आहेत. ते पहिलाही प्रभागाच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि काय अजेंडा घेऊन आपण मतदारांसमोर जात आहे. बघा आता आम्ही प्रकारामध्ये नवीन म्हणजे थोडंसं आमचं झालेलं पण आम्हाला उमेदवारी दिली म्हणजे आभार मानले. पण आता समस्या जी म्हणजे सॉल्व्ह होणार आहे तोच पक्ष आमच्या पाठीशी आहे. तर आम्हाला समस्याचा काय विषय आला त्या समस्या आम्ही जे लोकांचे बघितले ते आता आम्ही पुढच्या वेळेला आम्ही निवडून येतात तसे आम्ही समस्याचं मागं लागून सॉल्व्ह करणार. मतदारांना काय सांगाल या चॅनलच्या माध्यमातून. मतदारांना एक आमची नम्रतेची विनंती आहे आणि एक म्हणजे त्यांना एक हाजूर विनंती की उमेदवार तर सर्व आमचेच आहेत आणि म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि सर्वच देशामध्ये पक्ष मोठा असणारा जो आज आमच्या पाठीशी आहे. तर आम्हाला काही म्हणजे विचार करायची गरज नाही आहे. आणि एवढं मोठा नेतृत्व जे एवढा रायगडचा बघता तुम्ही सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत, प्रशांत दादा आहेत, एवढा मोठा म्हणजे सर्व भाजपाचे नेते मोठे मोठे पदाधिकारी आहेत. तर शुभेच्छा जर आम्हाला काही मोठे दिलेले आहेत तर आमचं काम सक्सेसफुल आम्ही होणारच, विजय होणारच आमचं.